महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्ह्याचा ऐतिहासिक निर्णय। देशहितासाठी 3 गावांकडून 6 महिने एलपीजी गॅसचा त्याग। आखाती देशासाठी वाढता तणाव आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेता भविष्यातील इंधन टंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एक आदर्शाचा वस्तुपाठ घालून दिला आहे। जिल्ह्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत पुढील 6 महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे। या ऐतिहासिक निर्णयासाठी तिन्ही गावाच्या ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत सरपंच, उपसरपंच, विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। देश हित सर्वोच्च ही भावना केंद्रस्थानी ठेवून इंधन बचतीसाठी हा धाडसी निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय। शहरांमध्ये पर्यायी इंधन साधनांची उपलब्धता कमी असल्यानं ग्रामीण भागातून हा त्यागाचा पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलं। पुढील 6 महिने ही गावे पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक मुळाकडे वळणार आहे। गॅस सिलेंडरऐवजी लाकूड, गवऱ्या आणि पारंपरिक चुलींचा वापर केला जाणार आहे। मात्र आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी धूरमुक्त चुली आणि पर्यावरणपूरक इंधन वापरा यावर विशेष भर दिला जाणार आहे। महिलांची गैरसोय टाळण्यासाठी गावांमध्ये योग्य नियोजन करण्यात आले असून काही ठिकाणी सामूहिक स्वयंपाक केंद्र उभारण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे। देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच योग्य वेळ आहे, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। संभाव्य जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी या 3 गावांनी उचललेले हे पाऊल केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरते आहे। काय सांगाल, आपलं नाव काय आणि काय आपण निर्णय घेतलेला इंधन टंचाईच्या संदर्भात? नमस्कार, माझे नाव सुरेश लक्ष्मण चौरे, मी मोहगावचा रहिवासी आहे। पद्मश्री सीताराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक निर्णय घेतला की जो देशात युद्धाचा प्रकार चालू आहे त्याच्यामुळं जो एलपीजीचा गॅसचा कमीपणा भासतो आहे, त्याच्यामुळं कसं कमीपणा भासणार नाही या अनुषंगाने आम्ही असा एक निर्णय घेतला की 6 महिने आम्ही गॅस भरणार नाही। परत आम्ही जो पूर्वी जेवण बनवायचो तो लाकूड, गौरी याच्यावर जेवण बनायचं, त्या पद्धतीने आम्ही पूर्व जसं आपण पहिले गॅस सिलेंडर वापरत नव्हतो, चुलीवरचं जेवण बनवून खात होतो, त्या पद्धतीने आम्ही जेवण बनवू असा आम्ही ठराव पास केला। आम्ही ते जंगलात सुकलेले लाकडे आहेत ते आम्ही 6-7 महिने बंद ठेवतो, ते सुकलेले लाकडे काढतो आणि ते लाकडांवरती आम्ही जेवण बनवायचं निर्णय ठरवलेला आहे। आम्ही गौऱ्यांपासून गौऱ्या आणि लाकडे यूज करणार आहे। आम्ही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।